नमस्कार मुलांनो. तर कालच्या भागात आपण शिकलो होतो की 1.1 इयत्ता 5वी इंग्लिश ह्याचं जे काही फर्स्ट चॅप्टर आहे ते आपण घेतलेलं. कुठलं मुलांनो? तर 1.1 सॉंग्स अँड ग्रीटिंग. सॉंग्स अँड ग्रीटिंग म्हणजेच काय मुलांनो? तर आपण असं गाणं गायलं होतं, त्यातनं आपण काय केलेलं आहे की समोरच्या व्यक्तीनं अभिवादन केलेलं आहे किंवा शुभेच्छा दिलेल्या आहेत. तसंच आपण 1.2 A to Z हे सुद्धा चॅप्टर आपण कालच्या भागात अभ्यासलं होतं. A to Z म्हणजेच काय मुलांनो? तर ए या अल्फाबेटापासून ते झेडपर्यंत जे काही ए पासून झेडपर्यंत जेवढे वर्ड्स होतात त्याचं आपण मिनिंगसुद्धा जाणून घेतलेलं होतं. आणि ए पासून आपल्याला किती वर्ड्स बनवता येतात, प्रत्येक अल्फाबेटपासून आपल्याला किती वर्ड्स बनवता येतात ते सुद्धा आपण काय केलेलं आहे मुलांनो? कालच्या अभ्यासामध्ये अभ्यासलेलं होतं. तर मुलांनो, आज आपण काय करणार आहोत बरं? तर आज आपण 1.3 वी स्पीक इंग्लिश काय शिकणार आहोत मुलांना? आपण 1.3 वी स्पीक इंग्लिश हे जे चॅप्टर आहे ते आज आपण अभ्यासणार आहोत. चला तर मग मुलांना अभ्यासूयात. बघा मुलांना, आपल्या चॅप्टरचं नाव काय आहे? तर वी स्पीक इंग्लिश. आपण काय करणार आहोत? तर इंग्लिश बोलणार आहोत. स्पीक म्हणजेच काय मुलांना? तर बोलणे. तर मुलांनो, आपण छोटे छोटे वाक्यांचा सराव करणार आहोत इंग्लिशमध्ये बोलण्याचा. बघा मुलांनो, इथे हे जे वी स्पीक इंग्लिश आहे तिथे बघा काय सांगितलेलं आहे. फर्स्टमध्ये मे आय कम इन प्लीज. टीचरला जेव्हा तुम्ही सुद्धा काय करता मुलांनो? जेव्हा वर्गामध्ये यायचं असतं, क्लासमध्ये यायचं असतं, तेव्हा तुम्ही काय म्हणतात मुलांनो? मे आय कम इन टीचर. बघा इथे सुद्धा काय सांगितलेलं आहे की मे आय कम इन प्लीज. कुणाला म्हटलं जाते मुलांनो? तर टीचरला. आपण काय म्हणत असतो मुलांना? टीचरला की मे आय कम इन प्लीज सर किंवा मॅडम. तर टीचर काय म्हणत असतात? कम इन. म्हणजेच काय मुलांनो? तर या. इथेही ही मुलगी जी आहे वर्गात जाताना काय म्हणत आहे? तर मे आय कम इन प्लीज टीचर्स. म्हणजेच मी आत येऊ शकते का? कृपया मी आत येऊ शकते का मॅडम किंवा बाई? तर पुढे काय सांगितलेलं आहे बघा मुलांनो? बघा, यस प्लीज. काय आहे मुलांनो? टीचर काय म्हणते? तर यस प्लीज कम इन. हो, तुम्ही आतमध्ये वर्गामध्ये येऊ शकता. कोण विचारत आहे? तर एक स्टुडंट टीचरला विचारत आहे की मे आय कम इन प्लीज टीचर्स. आणि टीचर म्हणत आहात की यस प्लीज कम इन. म्हणजेच जी स्टुडंट आहे, विद्यार्थी आहे, ती शिक्षकांना काय म्हणत आहे? मी आत येऊ का? तर टीचर काय म्हणत आहे? त्यावर काय रिप्लाय देत आहे? तर हो, नक्की ये. आता पुढे बघूया. बघा मुलांनो, पुढे काय सांगितलेलं आहे? हॅलो, व्हॉट्स युअर नेम? हॅलो. जसं बघा मुलांनो, आपण जर कुणाला भेटत असू किंवा भेटलेलो असू तर आपण आधी काय म्हणतो मुलांनो? तर हॅलो किंवा हे हाय असं म्हणतो की नाही? तसंच हा मुलगासुद्धा या मुलाला भेटल्यानंतर काय म्हणतोय की हॅलो, व्हॉट्स युअर नेम? जर तुम्ही एखाद्या मुलाला किंवा मित्रमैत्रिणीला भेटत असणार, नवीन मुलांना जर भेटत असणार, तेव्हा आपण हाय हॅलो तर म्हणतोच. त्या शिवाय आपण त्याला काय करतो? तर त्याचं नाव देखील विचारतो. म्हणून ह्या मुलाने सुद्धा इथे काय विचारलेलं आहे? तर त्याचं नाव विचारलेलं आहे. बघा काय म्हणतोय तो? हॅलो, व्हॉट्स युअर नेम? हॅलो, व्हॉट्स युअर नेम? म्हणजेच तुझं नाव काय आहे? तर हा मुलगा बघा काय सांगत आहे? बघा मुलांना, जेव्हा एका मुलाने दुसऱ्या मुलाला असं विचारलं की हॅलो, व्हॉट्स युअर नेम? तर दुसरा मुलगा बघा त्यावर काय आन्सरिंग करतोय, काय आन्सर देतोय? तर आय ॲम सुभाष. काय म्हणतोय मुलांना तो? तर आय ॲम सुभाष. मी कोण आहे? मी सुभाष आहे. आय ॲम इन क्लास 5. काय म्हणतोय मुलांना तो? आय ॲम इन क्लास 5. म्हणजेच मी कुठल्या वर्गात आहे? बरोबर, 5. म्हणजेच मी 5व्या वर्गात आहे. अँड यू? आणि तू? आपण बघा ना, एखाद्याशी मैत्री करायची असली तर आपण काय म्हणत असतो मुलांना? तर त्याला हाय हॅलो करून त्याचं नाव विचारत असतो, तो कुठल्या इयत्तेत आहे ते विचारत असतो. तर इथेही एका मुलाने विचारलेलं आहे की हाऊ आर यू? आणि तू दुसरा प्रश्न काय विचारलेला आहे मुलांना? की व्हॉट्स युअर नेम?
म्हणजे तुझं नाव काय आहे? तर त्या मुलाने सांगितलेलं आहे की आय एम सुभाष आणि मी कुठल्या इयत्तेत आहे? तर मी इयत्ता 5वी मध्ये आहे. आणि बघा मुलांना पुढे काय सांगतोय बघा. आता जसे की फर्स्ट जो क्वेश्चन विचारलेला होता की हॅलो व्हॉट्स युअर नेम. एका मुलाने दुसऱ्या मुलाला काय विचारलेलं होतं? पहिला प्रश्न जो आहे हॅलो व्हॉट्स युअर नेम. तर ज्या मुलाला विचारलेलं होतं तो मुलगा काय म्हणत आहे की आय ॲम म्हणजे मी कोण आहे? तर सुभाष आहे. आणि आय ॲम इन क्लास 5. मी कुठल्या वर्गात शिकत आहे? क्लास म्हणजे काय मुलांना? तर वर्ग. आणि 5 म्हणजे काय तुम्हाला माहितीच आहे. कुठल्या मुलांना? 5व्या वर्गामध्ये कोण शिकत आहे? 5व्या वर्गामध्ये सुभाष शिकत आहे. मग आता बघा सुभाष काय म्हणतोय? आय ॲम इन क्लास 7. काय मुलांनो? आय ॲम इन क्लास 7 म्हणजे मी कुठल्या इयत्तेत आहे? 7 म्हणजेच 7व्या वर्गामध्ये आहे, इयत्ता 7वी मध्ये आहे. माय नेम इज शुभम. काय मुलांनो? माय नेम इज शुभम. यू कॅन कॉल मी बंटी. पण तू मला काय म्हणू शकतोस? तर बंटी म्हणू शकतोस. जसं बघा ना मुलांनो, जर आपलं जे नाव आहे ते शाळेमध्ये वेगळं असतं आणि घरी आपल्याला पेट नेम म्हणजेच काय की आपल्याला एखादं आवडीचं नाव असं दिलेलं असतं घरी, जसं चिंकू, बंटी असे काही जे नावं असतात ते आपल्याला दिलेले असतात. तसंच या शुभमला सुद्धा एक नाव दिलेलं आहे घरी. त्याला काय म्हणतात मुलांनो? तर त्याला घरी काय म्हणतात? बंटी. म्हणून हा जो शुभम आहे तो काय म्हणतोय की तुम्हाला काय म्हणू शकतोस? तर तू मला बंटी म्हणू शकतोस. बघा मुलांनो, आय एम इन क्लास 5. इन म्हणजेच मी कशामध्ये आहे? तर इयत्ता 7वी मध्ये आहे. माय नेम इज शुभम. माझं नाव काय आहे? तर माझं नाव शुभम आहे. पण यू कॅन कॉल मी बंटी. म्हणजेच तू मला काय म्हणू शकतोस? की कॉल म्हणजेच काय मुलांनो? तर इथे आहे बोलावणे. तर तू मला काय बोलू शकतोस? तर बंटी बोलू शकतोस. पुढे बघूया मुलांनो. बघा आता इथे जो आधीचा मुलगा आहे तो काय म्हणतोय की नाईस टू मीट यू बंटी. नाईस टू मीट यू बंटी म्हणजेच काय मुलांनो? की तुला भेटून मला काय झालेला आहे? आनंद झालेला आहे. पुढे बघूया. बघा आता या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसत आहे मुलांनो? तर या चित्रामध्ये एक जी मुलगी आहे ती वेळ विचारताना, टाइम विचारताना दिसत आहे. तर बघा मुलांनो, ती एका व्यक्तीला काय विचारत आहे? तर टाइम विचारत आहे. बघा ते इंग्लिशमध्ये आपण कसं बोलणार आहोत? बघा, व्हॉट्स द टाइम. काय मुलांनो? व्हॉट्स द टाइम म्हणजेच वेळ किती झाली आहे? तर इट्स 2 o'clock. किती झालेले आहे मुलांनो? इट्स 2 o'clock. किती वाजलेले आहेत? तर 2 वाजलेले आहेत. तर बघा मुलांनो, जर आपल्याला कुणाला वेळ विचारायची असेल तर आपण ती कशी विचारणार आहोत इंग्लिशमध्ये? तर व्हॉट्स द टाइम. कसं मुलांनो? व्हॉट्स द टाइम हा आपण काय करणार आहोत? तर इंग्लिशमध्ये क्वेश्चन विचारणार आहोत आणि त्यावर रिप्लाय काय मिळणार आहे? आन्सर काय मिळणार आहे? की इट्स 2 o'clock. म्हणजे घड्याळीमध्ये किती वाजलेले आहेत? तर 2 वाजलेले आहेत. पुढे बघूया. बघा मुलांनो, या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसत आहे? तर या चित्रामध्ये आपल्याला काय शिकायचं आहे? तर एक्सक्यूज मी आंटी, कॅन यू प्लीज हेल्प मी फाइंड दिस ॲड्रेस शुअर. बघा ह्या चित्रामध्ये हा जो व्यक्ती आहे तो काय विचारत आहे? तर ॲड्रेस विचारत आहे. आणि ॲड्रेस विचारताना आपण काय म्हणणार आहोत? बघा मुलांनो, एक्सक्यूज मी म्हणजे अहो जरा ऐकतात का? किंवा प्लीज माझं जरा ऐकून घेणार का? आंटी कॅन यू प्लीज हेल्प मी फाइंड दिस ॲड्रेस. फाइंड म्हणजेच काय मुलांनो? तर शोधणे. एक्सक्यूज मी, प्लीज जरा माझं ऐकून घेता का? कृपया माझं ऐकणार का? आंटी म्हणजेच काकी, मावशी यांना सुद्धा आपण काय म्हणतो? आंटी म्हणतो. तर यांनाही रिस्पेक्टली म्हणजे त्यांनाही काय बोललं गेलेलं आहे की अहो काकी, तुम्ही मला कॅन यू प्लीज हेल्प मी फाइंड दिस ॲड्रेस. काकी तुम्ही मला ॲड्रेस शोधून देण्यामध्ये मदत करणार का? बघा, कॅन यू
प्लीज हेल्प मी. हेल्प म्हणजेच काय मुलांनो, तर हेल्प म्हणजेच मदत. कशासाठी, तर जो काही ॲड्रेस आहे, ॲड्रेस म्हणजेच काय मुलांनो, तर ॲड्रेस म्हणजे जो पत्ता आहे तो. फाइंड म्हणजेच काय मुलांनो, तर शोधणे. तर प्लीज काकी तुम्ही मला ॲड्रेस शोधण्यासाठी मदत करू शकता का. मग बघा आंटी काय म्हणत आहे की शुअर. शुअर म्हणजेच नक्कीच. बघा मुलांनो, स्पेलिंग नीट काय करायचे आहे, तुम्ही 2 ते 3 वेळा वाचायचे आहे. म्हणजेच काय होईल की तुमच्या नक्कीच हे चांगल्या प्रकारे लक्षात राहील. बघा SURE शुअर. शुअर म्हणजेच काय, नक्कीच. काय सांगितलेलं आहे, एक्सक्यूज मी आंटी. एक्सक्यूज मी आंटी, कॅन यू प्लीज हेल्प मी फाइंड दिस ॲड्रेस. हा जो ॲड्रेस आहे, पत्ता आहे, तो शोधून देण्यासाठी तुम्ही माझी मदत करणार का. तर आंटी काय म्हणत आहे बघा, हो नक्की. पुढे बघूया. बघा मुलांनो, आता इथे काय दिलेलं आहे की इथे एक जे अंकल आहे त्यांना एका मुलीला काही वस्तू सापडलेली आहे त्या अंकलची, आणि ती मुलगी प्रामाणिकपणे त्या अंकलला देण्यासाठी आलेली आहे. आता बघा ती मुलगी इंग्लिशमध्ये त्या अंकलला कसे संभाषण करते. तर बघा, एक्सक्यूज मी अंकल, इज दिस युअर्स. बघा किती रिस्पेक्टली या अंकलला ती म्हणत आहे. काय, तर एक्सक्यूज मी अंकल, काका जरा ऐकणार का. इज दिस युअर्स. हे जे काही वस्तू तिला भेटलेली आहे ती तुमची आहे का. ओ यस इट इज माइन. अरे हो, ही तर कुणाची आहे, माझी आहे. माइन म्हणजेच काय मुलांनो, तर माइन म्हणजेच माझी. स्पेलिंग सांगा पाहू. MINE माइन. माइन म्हणजेच काय मुलांनो, माझी. नंतर बघा, थँक्यू सो मच. बघा जो अंकल आहे तो त्या मुलीला काय म्हणत आहे, थँक्यू सो मच. म्हणजे तुझं खूप खूप धन्यवाद. का बरं, का इथे त्या अंकलने त्या मुलीला धन्यवाद दिला असेल, का थँक्यू म्हटलं असेल, कारण इथे तिने काय केलेलं आहे, तर तिला जे काही पर्स ह्या अंकलचं मिळालेलं आहे, पाकिट ह्या अंकलचं मिळालेलं आहे, तिने ते काय केलेलं आहे, त्यांना परत दिलेलं आहे. म्हणून अंकलने तिला काय म्हटलेलं आहे, तर धन्यवाद म्हटलेलं आहे. आणि धन्यवादलाच आपण काय म्हणणार आहोत मुलांना इंग्लिशमध्ये, तर थँक्यू सो मच. पुन्हा आपण हे काय करूया, एकदा रीडिंग करूया. बघा मुलांनो, एक्सक्यूज मी अंकल, इज दिस युअर्स. बघा, एक्सक्यूज मी अंकल, इज दिस युअर्स. अहो काका, हे जे काही आहे त्या मुलीला वस्तू भेटलेली ती तुमची आहे का. ओ यस, हो. इट इज माइन. हो, ती कुणाची आहे, तर माझी आहे. थँक्यू सो मच म्हणजेच खूप खूप तुझे काय, तर धन्यवाद. पुढे बघा मुलांनो. बघा मुलांनो, ह्या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसत आहे, तर या चित्रामध्ये काय दिसत आहे, तर हे जे 2 व्यक्ती आहे, एका व्यक्तीला गिफ्ट देताना दिसत आहे. म्हणजेच काय मुलांनो, तर काही भेटवस्तू इथे दिली जात आहे. जर आपण एखाद्याला भेटवस्तू देतो, काही गिफ्ट करतो, तर त्यानंतर आपलं संभाषण कसं हवं आहे, तर बघा मुलांनो, इथे काय दिलेलं आहे, थँक्यू सो मच फॉर दिस लवली गिफ्ट. बघा ही जी व्यक्ती आहे ती काय म्हणत आहे ह्या 2 व्यक्तींना की थँक्यू सो मच. कशासाठी, तर फॉर दिस लवली गिफ्ट. हे जे सुंदर गिफ्ट तुम्ही मला दिलेलं आहे त्याबद्दल काय मुलांना, तर थँक्यू सो मच. इथे काय सांगितलेलं आहे, फॉर दिस लवली गिफ्ट. लवली म्हणजेच काय, तर खूप सुंदर अशी तुम्ही मला काय दिलेलं आहे, तर गिफ्ट दिलेलं आहे, भेटवस्तू दिलेली आहे, त्याबद्दल काय मुलांना, तर थँक्यू सो मच. आणि नंतर हे जे 2 व्यक्ती आपल्याला इथे दिसत आहेत ते काय म्हणत आहेत मुलांना, त्यावर आपण संभाषण काय करणार आहोत, तर यू आर वेलकम. काय म्हणतात मुलांनो, जर आपण आपल्या जर फ्रेंडचा बर्थडे असेल किंवा आपण कुठल्या तरी एखाद्या पार्टीला गेलो तर आपण काय करतो मुलांनो,
तर भेटवस्तू घेऊन जातो. आणि भेटवस्तू घेऊन गेल्यानंतर आपण काय करत असतो तर समोरच्यांना देत असतो. आणि दिल्यानंतर आपण काय म्हणतो की थँक्यू सो मच फॉर दिस लवली गिफ्ट. हे कोण म्हणतं? ज्यांना आपण गिफ्ट दिलेलं असतं ते. आणि त्यानंतर आपण काय म्हणतो त्यांना की यू आर वेलकम. कळलं मुलांनो? तर आपण आता पुढे बघूया. बघा मुलांनो, जर आपल्याकडनं एखादी चूक घडली किंवा मिस्टेक झाली तर आपण आपण काय म्हणत असतो त्यावर रिप्लाय काय देत असतो की आय एम सॉरी. का? कारण माझ्याकडनं काय झालेले आहे, ही छोटी छोटी काही मिस्टेक झालेली आहे. तसंच या मुलाकडनं काय झालेलं आहे मुलांना, तर एक कप जो आहे तो कप त्या मुलाकडनं तुटलेला आहे आणि तो आईला त्याबद्दल काय म्हणत आहे, तर त्याबद्दल तो आईला म्हणत आहे सॉरी. बघा मुलांनो, आपण ते कसं बोलणार आहोत, तुम्ही बोलायचं आहे बघा. आय ॲम सॉरी म्हणजेच मला काय करायचं आहे, तू माफ करायचं आहे. आय ॲम सॉरी. आय ब्रोक द कप. ब्रोक म्हणजेच काय मुलांनो, BROKE. BROKE. ब्रोक म्हणजेच काय मुलांनो, तर तुटणे. द कप, काय तुटलेला आहे मुलांनो, कप तुटलेला आहे. आणि मग त्यावर त्यांची मम्मी जी आहे, ह्या मुलाची आई जी आहे, काय म्हणत आहे मुलांनो, की नेवर माइंड. म्हणजेच काय, की काळजी करू नकोस. बघा, जेव्हा आपण एखादी जी मिस्टेक करतो त्यावर आपण नक्कीच काय करत असतो की आपल्याला फील होत असतं की मी काहीतरी चूक केलेली आहे. म्हणून आपण एखाद्याची काय करतो, माफी मागतो. काय म्हणतो त्याला इंग्लिशमध्येच सॉरी असं म्हणतो. आणि मग समोरचा जो आहे तो आपल्याला काय म्हणत असतो की नेवर माइंड, ठीक आहे, काळजी करू नकोस. ठीक आहे मुलांनो, पुढे बघूया. बघा मुलांनो, इथे काय आहे की वेअर आर यू गोईंग. कुठला प्रश्न आहे मुलांनो, बघा. वेअर आर यू गोईंग. वी आर गोईंग टू द प्लेग्राऊंड. आपण इथे काय केलेलं आहे, एका मुलाने काय क्वेश्चन केलेलं आहे, तर वेअर आर यू गोईंग, तू कुठे जात आहेस. वेअर म्हणजेच काय मुलांनो, तर कोठे. त्याचे स्पेलिंग हे आपण बघूया. बघा, WHERE. WHERE. वेअर म्हणजेच काय मुलांनो, तर वेअर म्हणजेच कोठे. आर यू. यू म्हणजेच तुम्ही किंवा तू. गोईंग म्हणजेच जाणे. तर तू काय करत आहेस, कुठे जात आहेस. वेअर आर यू गोईंग. वी आर गोईंग टू द प्लेग्राऊंड. आम्ही कुठे जात आहोत मुलांनो. वी म्हणजेच काय, की आम्ही. WE. वी म्हणजेच काय मुलांनो, आम्ही. वी आर गोईंग म्हणजेच जाणं. GOING. गोईंग टू द प्लेग्राऊंड. कुठे मुलांनो, तर मैदानावर. काय मुलांनो, प्लेग्राऊंड. PLAYGROUND. प्लेग्राऊंड म्हणजेच काय मुलांनो, तर आम्ही कुठे जात आहोत, तर मैदानावर जात आहोत. वुल्ड यू लाईक टू कम विथ अस. तुला आमच्या बरोबर यायला आवडेल का. वुल्ड यू लाईक. लाईक म्हणजे आवडणे. टू कम विथ अस. कम म्हणजेच येणे. विथ म्हणजेच काय मुलांनो, तर बरोबर. आणि अस म्हणजेच काय, की आमच्या. तुला आमच्या बरोबर यायला आवडेल का. बघा, यस, हो. प्लीज वेट फॉर मी. काय कर, कृपया तू माझ्यासाठी काय कर. वेट म्हणजे थांब. फॉर मी, कुणासाठी, तर माझ्यासाठी तू काय कर, थांब. मी येणार आहे. कुठे येणार आहे, तर प्लेग्राऊंडवर येणार आहे, मैदानावर येणार आहे. बघा मुलांनो, पुन्हा आपण रीडिंग करूया. वेअर आर यू गोईंग. वेअर आर यू गोईंग. वी आर गोईंग टू द प्लेग्राऊंड. वुल्ड यू लाईक टू कम विथ अस. वुल्ड यू लाईक टू कम विथ अस. यस, प्लीज वेट फॉर मी. काय सांगितलेलं आहे मुलांना इथे, की वेअर आर यू गोईंग म्हणजेच तू कुठे जात आहेस. तर कुठे जात आहे,
प्लेग्राऊंडवर जात आहे, मैदानावर तो मुलगा जात आहे. तर दुसऱ्याला तो काय विचारत आहे की तूही आम्हाला जॉईन होशील, तूही आमच्यासोबत येशील. तर तो मुलगा काय म्हणत आहे, हो नक्कीच, माझ्यासाठी तू काय कर, थांब. तर नक्कीच तुम्हाला इथे वी स्पीक इंग्लिशचे जे वर्ड्स आहेत मुलांनो, ते तुम्हाला नक्कीच इथे समजलेले असतीलच. पुढे बघूया मुलांनो. बघा मुलांनो, आपण आज जो काही चॅप्टर घेतला आहे, कुठला मुलांनो, तो वी स्पीक इंग्लिश. तर मुलांनो, त्याचे काही इथे काय आहेत, हार्ड वर्ड्स आलेले आहेत किंवा त्या वर्ड्सचा आपण इथे काय घेणार आहोत, तर मिनिंग घेणार आहोत समजावून. बघा, प्लीज म्हणजेच काय मुलांनो, कृपया. आणि टीचर म्हणजे काय, तर शिक्षक. प्लेग्राऊंड म्हणजे खेळण्याचे मैदान. ॲड्रेस म्हणजेच पत्ता. 7 म्हणजे 7 आणि अंकल म्हणजे काका. बघा मुलांना, याची स्पेलिंगसुद्धा आपण काय करणार आहोत, तर त्याची स्पेलिंगसुद्धा आपण रीड करणार आहोत. करूयात तर. बघा मुलांना, पहिला जो वर्ड्स आहे तो आपल्याला दिलेला आहे प्लीज. PLEASE. काय मुलांनो, PLEASE. प्लीज म्हणजेच काय मुलांनो, तर प्लीज म्हणजे कृपया. जसं बघा, प्लीजवरती आपण खूप सारे सेंटेन्सेस बनवू शकतो, म्हणजेच वाक्य बनवू शकतो. प्लीज गिव्ह मी, मला देशील का. प्लीज हेल्प मी, म्हणजेच मला मदत करशील का. तर असे आपण प्लीजवरून काय करू शकतो, प्लीज कॅन आय गो, तर कृपया मी जाऊ शकतो, असे सुद्धा आपण काय करू शकतो मुलांनो, तर सेंटेन्स बनवू शकतो. प्लीजवरून वाक्य बनवू शकतो. तर प्लीज म्हणजेच काय मुलांनो, तर प्लीज म्हणजेच कृपया. पुढे बघा मुलांनो, टीचर. आता टीचर म्हणजे काय आहे तर तुम्हाला माहितीच आहे. बघा मुलांनो, स्पेलिंग TEACHER. काय मुलांनो, TEACHER. टीचर म्हणजेच काय मुलांनो, तर टीचर म्हणजेच शिक्षक. टीचर म्हणजेच काय मुलांनो, बरोबर, शिक्षक. तर बघा मुलांनो, जसं की आपण ह्या लेसनमध्ये शिकलेलो की जर आपल्याला वर्गात यायचं असेल तर आपण काय म्हणत असतो, मे आय कम इन टीचर, कॅन आय गो टीचर, कॅन आय ड्रिंक वॉटर टीचर. अशा आपण काय करू शकतो, छोटे छोटे सेंटेन्सेस बनवू शकतो, वाक्य बनवू शकतो. तर बघा मुलांनो, आपण इथे टीचरचे स्पेलिंग बघितलेली आहे. काय मुलांनो, TEACHER. TEACHER. टीचर म्हणजेच काय मुलांनो, तर शिक्षक. पुढे बघूया मुलांनो, पुढे आहे प्लेग्राऊंड. काय आहे मुलांनो, पुढे आहे प्लेग्राऊंड. बघा, प्ले म्हणजेच काय मुलांनो, तर खेळणे. PLAY, प्ले. आणि ग्राउंड म्हणजेच काय मुलांनो, तर मैदान. खेळण्याचे जे काही मैदान आहे ते. बघा, GROUND, ग्राउंड. ग्राउंड म्हणजे मैदान. कशाचे मैदान, तर खेळाचे मैदान. कसले मुलांनो, खेळण्याचे मैदान. त्यालाच आपण इंग्लिशमध्ये काय म्हणू, प्ले ग्राउंड. बघा मुलांनो, पुढे आहे ॲड्रेस. काय आहे मुलांनो, ॲड्रेस. स्पेलिंग बघा, ADDRESS. ADDRESS. ॲड्रेस म्हणजेच काय मुलांनो, तर ॲड्रेस म्हणजे पत्ता. जसं आपण पिक्चरमध्ये किंवा ह्या लेसनमध्ये बघितलेलं आहे की एक व्यक्ती काय म्हणत आहे की मला ॲड्रेस सांगशील का. ॲड्रेस म्हणजेच काय मुलांनो, की पत्ता. आता बघा, 7 म्हणजेच काय आहे तर तुम्हाला माहितीच आहे. बघा मुलांनो, SEVEN. 7 म्हणजेच काय मुलांनो, तर 7. 7 म्हणजेच काय मुलांनो, तर 7. पुढे बघूया मुलांनो, अंकल. काय आहे मुलांनो, पुढे अंकल. अंकलचं स्पेलिंग बघा, बोला पाहू मुलांनो, UNCLE. अंकल. बघा, UNCLE. काय मुलांनो, UNCLE. अंकल. अंकल म्हणजेच काय मुलांनो, तर काका. किंवा आपण इथे त्यांना मामा असे देखील म्हणू शकतो. अंकल म्हणजेच काय मुलांनो, तर काका. तर बघा मुलांनो, आपण इथे काय केलेलं आहे, तर वी स्पीक इंग्लिश हे चॅप्टर जे आहे ते आपण शिकलेलो आहोत. तर नक्कीच मुलांनो,
तुम्हाला वी स्पीक इंग्लिश हे चॅप्टर नक्कीच आवडलेलं असेल. तर मुलांनो, आता आपण काय करणार आहोत, तर पुढच्या चॅप्टरमध्ये आपण लवकरच भेटणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.